प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्याचं पूजनही केलं आणि आजच महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांच्यामध्ये अस्थिकलश जाईल। उद्या परवा 2 दिवस पक्षाचे मंत्री, पक्षाचे आमदार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सर्व पक्षांना निमंत्रित करून बोलवतील आणि मग अस्थिकलश त्या ठिकाणी ठेवला जाईल आणि अस्थिकलशाचं पूजन झाल्याच्यानंतर त्याचं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या प्रथेप्रमाणे विसर्जन होत असतं ते त्या ठिकाणी पूर्ण केलं जाईल। आता आपण जे म्हणालात, प्रत्येकजण आपापल्या परीने आपापली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत असतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे। पण काल वहिनींनी उपमुख्यमंत्रीपदाची जी शपथ घेतली त्याच्याबद्दलची प्रत्येकजण आपापल्या परीने त्या ठिकाणी मतं मांडू शकतो, तो मांडण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे। पण महाराष्ट्राला सावरण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराला सावरण्यासाठी, अजितदादांचं जे स्वप्न महाराष्ट्र विकसित दृढ करण्यासाठी बहिणींनी काल त्या ठिकाणी शपथ घेतली। यामध्ये कोणाला गैर वाटण्याचं काही कारण नाही असं मला स्वतःला वाटतं। सर, दादांचा